नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आज मी थोडंसं स्पेशल व्हिडिओ घेऊन आली आहे. म्हणजे आज मी कोणताही मेकअप किंवा हेअरस्टाईल, स्किन केअर वगैरे असं काहीसुद्धा सांगणार नाही आहे. तो कॉन्व्हर्सेशन असणार आहे आपल्यामध्ये आणि ते पण माझ्या पिल्लूच्या रिलेटेड असणार आहे. म्हणजे आपण जे काय घरी पेट आणतो किंवा जे काय डॉग कॅट तुम्ही जे काय तुमच्याकडे असेल किंवा आपल्याला असं वाटतंय की हां मला घ्यायचं आहे, मला डॉग हवं आहे माझ्या घरी, मला कॅट हवं आहे किंवा कोणतंही पेट हवं आहे, तर आपण हट्ट करत असतो आईबाबांकडे की आई बाबा मला डॉग घ्यायचं आहे, मला मांजर घ्यायचं आहे. जसं मी पण करत होते की आई मला घ्यायचंच आहे, मला घ्यायचंच आहे. पण काय काही दिवसांनी असं आपण ते ते रेग्युलरली करायला आपल्याला जड जातं त्याच्या ज्या गोष्टी आहेत. कारण ऑब्व्हियस आहे ते एक पेट आहे, त्यामुळे ते ते फुल्ली आपल्यावर डिपेंड असतं. म्हणजे त्याचं शूशी, त्याचं जेवण खाण पाणी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्यावर डिपेंड असणार आहेत. तर त्या गोष्टी करायला आपण कुठे ना कुठेतरी थोडंफार नंतर बोर होतो आणि मग नंतर जर आपलं वय कमी असेल तर मग आई तू कर, बाबा तुम्ही करा, आणि मग ते एकमेकांवर ढकलाढकली होते त्याची की बाबा तू आणलेस ना तर तू सांभाळ. मग आपण आई बाबांना असं सांगतो की आई तू जरा बघ, आज हे कर ते कर, हे सगळ्या अशा गोष्टी होतात. म्हणजे बघा ना, ते छोटंसं पिल्लू आहे आणि ते आई बाबांना सोडून आपल्याकडं फक्त हॅपीनेस द्यायला आलेलं आहे. आणि उद्या आपण आपल्याला होत नाही आहे म्हणून त्या प्राण्याला किंवा त्या छोट्याशा पिल्लूला आपण ते रस्त्यावर सोडून द्यायचं किंवा मग दुसऱ्यांना कोणाला तर देऊन टाकायचं, हे चुकीचं आहे. कारण जेव्हा पेट आणतो ना तेव्हा त्या गोष्टी पहिल्यांदा होतात, पण नंतर त्याचं आपल्याला लोड यायला लागतं. रेग्युलरली माझ्याकडून होत नाही आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी 2.5 वर्ष सगळ्या अशा म्हणजे माझं जे पिल्लू आहे आता हे ते 2.5 वर्षाचं आहे. हे छोटंसं पिल्लू रिओ आता घरी येऊन 2.5 वर्ष झालेत आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला माहिती आहेत की त्याला जेवायला कधी लागतं, त्याचं शूशीचं टायमिंग काय आहे, त्याला फिरवायला कधी न्यायचं आहे, म्हणजे त्याला कधी खेळायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे घरच्यांना मला सगळ्यांना माहिती झालेत. तर तुम्हाला पण डॉग किंवा कुठलं पेट घ्यायचं असेल तर थोड्या का होईना गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात, असं मला तरी वाटतं. तुम्हाला पण ह्या गोष्टीत जर आवड असेल किंवा तुम्हाला पण पुढे जाऊन कुठलं पेट घ्यायचं असेल तर प्लीज हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. थोडासा लेंदी होऊ शकतो पण प्लीज माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडासा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की युजफुल होईल. हॅबिट्स. तर डॉग आणलं घरी हां, तर त्याला हॅबिट्स पण लावायला लागणार. आता सगळ्यात महत्त्वाचं, घरी आई असते, आईला त्याचं मोस्टली म्हणजे खूप काय म्हणतात टेन्शन असतं की हां उद्या तू डॉग आणलंस तर त्याची शूशी त्यानं जर घाण केली तर ते कोण काढणार. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्व्हियस आहे. आता ते लहान बाळ आहे, म्हणजे जसं ह्युमन्सचं असतं तसंच त्याचं पण आहे. ते लहान बाळ आहे, त्याला सवय लावलं की त्या गोष्टी ते रिकवर करणार. तर हॅबिट्स जसं मी म्हणाले तसं त्यांना पॉटी आणि पी ट्रेनिंग पण आपण देऊ शकतो. त्या पण गोष्टी ते लगेच कॅप्चर करतात. रिओने तर मला वाटतं 2 दिवसात कॅप्चर केलेलं. पी ट्रेनिंग कशी द्यायची आता हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर ते लहान पिल्लू आहे, तर तुम्हाला थोडं निरीक्षणातून तुम्हाला समजेल की हां ह्या या टायमिंगला थोडंसं ते त्याला पी येते किंवा त्याला पॉटीला जायचं आहे असं सगळं समजेल. तर तुम्ही त्याला जेव्हा बाहेर घेऊन जाता तेव्हा तर ट्रीट म्हणून तुम्हाला असा गाजराचा तुकडा किंवा त्याला जी गोष्ट आवडते ती अशी थोडीशी घेऊन तुमच्या खिशात ठेवायची आणि ती घेऊन गेल्यानंतर थोडंसं फिरल्यानंतर त्यानं पी किंवा पॉटी केली की ती थोडासा तुकडा त्याच्या तोंडात म्हणजे त्याला ते द्यायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे येस गुड बॉय. आणि जर ती फिमेल असेल तर त्याला असं प्रेस करायचं आहे की येस गुड गर्ल. तर हे केल्यामुळे काय होईल की त्याला समजेल की येस आपल्याला हे केल्यामुळे ट्रीट भेटते, म्हणजे आपल्याला जो आवडता खाऊ आहे तो भेटतोय. त्यामुळे त्याला लवकर ती सवय लागेल आणि ट्रीट दिल्यामुळे हेही कळेल की आपण जे करतोय ते बरोबर करतोय आणि ह्याच टायमिंगला असंच बाहेर येऊन आपल्याला पॉटी किंवा पी करायचे हे त्याला पटकन समजेल. तुम्ही जेवढ्या लवकर म्हणजे जेवढं ते छोटं असताना तुम्ही त्याला शिकवाल ना
तेवढं ते लवकर शिकतं. फूड तर त्यांना अन्न किंवा त्यांना जे खाऊ आहे ते कसं द्यायचं आहे हे मी सांगते. तुम्ही जे कोणतं डॉग किंवा जे कोणतं पेट आणाल त्याला तुमच्या लाईफस्टाईलशी जुळवून घेता येईल असं त्याला तुम्ही खाऊ किंवा अन्न द्या. डॉग फूड किंवा ह्या सगळ्या गोष्टी देऊन देऊन त्याला ती सवय करतो किंवा आपण रोज नॉनव्हेज ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच द्यायला लागतो, त्यामुळे त्याला तीच सवय लागते की हां आपल्याला रोज नॉनव्हेज भेटतं म्हणजे आपल्याला रोजच आता इथून पुढे पण नॉनव्हेज भेटणार. आणि समटाईम्स असं होत नाही की आपल्याकडून प्रत्येक वेळा त्याला नॉनव्हेज द्यायलाच भेटेल, तर मग ते नखरे करायला लागतात की मला खायचंच नाही आहे, मला नॉनव्हेजच हवं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळी देताच येतील, अशी सिच्युएशन नेहमी आपल्याबरोबर असेलच असं नाही. तर म्हणून मी म्हणाले की तुमच्या लाईफस्टाईलला जुळवून घेता येईल असं त्याला कम्फर्ट फूड द्या. म्हणजे आता रिओ मोस्टली भात, ताक, त्यानंतर आम्ही कधी कधीतरी त्याला चपाती पण देतो आणि हां त्याचा प्रोटीनचा बॅलन्स व्यवस्थित असावा म्हणून त्याला एग्स पण देतो. पण ह्या गोष्टी पण थोडंसं तुम्ही बॅलन्स करा की आता उन्हाळा असेल तर एग्स द्यायला नकोत, कारण ऑब्व्हियसली हीट वाढते शरीरातली, तर तुम्ही ते थोडंसं टाळा. मग त्यानं कसं केलेलं तर तो 4 महिन्याचा होऊपर्यंत त्याला स्टार्टर फूड किंवा पप्पी फूड हे सगळं दिलेलं. त्यानंतर मी पूर्ण म्हणजे त्याचं जे बाहेरचं फूड आहे किंवा डॉग फूड आहे ते पूर्ण आम्ही बंद केलं आणि घरचं जे फूड आहे म्हणजे भात म्हणा किंवा चपाती ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला द्यायला लागलो. ग्रूमिंग त्याला स्वच्छ कसं करायचं आहे, त्याला आंघोळ कधी घालायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता मी सांगते. तर आंघोळ बेसिकली डॉग्सना किंवा पेटला 15 दिवसातून घाला. रोज प्लीज नका घालू, कारण त्यामुळे काय होतं की त्याला रोज आंघोळ घातल्यामुळे त्याच्या त्वचेवरचे जे नॅचरल ऑइल आहे ते कमी होतं आणि त्याच्यामुळे त्याला इचिंग सुरू होतं आणि त्यामुळे ते तिथे खाजवल्यामुळे किंवा इचिंग केल्यामुळे तिथे ते जखम पण करू शकतात. म्हणजे अजून एक मोठी चूक मी केलेली आहे आंघोळीच्या बाबतीत. म्हणजे जेव्हा रिओ छोटा होता तेव्हा आम्ही आणलेलं ना, तेव्हा मला माहीत नव्हतं की त्याचा शॅम्पू स्किप केल्यामुळे किंवा पर्टिक्युलरली त्याचा शॅम्पू न यूज केल्यामुळं एवढी मोठी चूक होऊ शकते. म्हणजे मी त्याला आपला म्हणजे जे आपण वापरतो सनसिल्क वगैरे तो शॅम्पू मी त्याला यूज केलेला आणि मला हे माहीत नव्हतं की आपल्या ह्युमन बॉडीचा आणि डॉग्सचा किंवा त्या पेटचं पीएच बॅलन्स म्हणजे वेगवेगळे असतात, पीएच जे असतात ते वेगवेगळे असतात, त्यामुळं शॅम्पू पण त्यांचे तसे वेगवेगळे बनलेले असतात. हे मला माहीत नव्हतं, त्यामुळे त्याला स्किन ॲलर्जी खूप मोठी म्हणजे खरंच खूप मोठी स्किन ॲलर्जी झालेली. त्याला आम्ही मला वाटतं एका दिवशी 3 इंजेक्शनं द्यायला लागायची त्याला, म्हणजे इतकं सिव्हिअरली ते झालेलं. हे सगळं लक्षात ठेवा. अंघोळ 15 दिवसांनी घालायची आहे आणि प्लीज त्याचाच शॅम्पू यूज करा, कुठलासुद्धा वेगळा शॅम्पू प्लीज यूज करू नका. हे अजून एक, अंघोळ घालताना प्लीज कानात त्यांच्या पाणी जाऊन देऊ नका, कारण त्याच्यामुळे इयर इन्फेक्शन होऊ शकतं. कानामध्ये पस किंवा पू तयार होतो, त्यामुळे ही एक काळजी घ्या. आता अंघोळ घालताना सगळ्यात काय म्हणतात त्याला जबरदस्त फॉर्म्युला किंवा घरेलू नुस्खा मी एक सांगते. शॅम्पू यूज कराच, पण त्याच्याबरोबर नीमचा जो पाला आहे म्हणजे जे कडुलिंबाचा जो पाला आहे तो बारीक करून मिक्सरला त्याची जी पेस्ट होते ती पूर्ण त्याच्या अंगाला लावायचं. त्याच्यामुळे काय होतं की बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते किंवा त्याच्या शरीरावर जर काय टिक्स किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या नीममुळे कमी होतात, कारण नीम हे अँटीबॅक्टेरियल आहे. ते खूप छान वर्क करतं त्यासाठी आणि मी पण रिओला तेच करते. वॅक्सिनेशन अँड डिवॉर्मिंग. तर वॅक्सिनेशन मोस्टली जेव्हा तुम्ही पप्पी घेता किंवा ते छोटंसं पिल्लू घेता त्यानंतर 6 to 8 वीक्सच्या मध्ये आपल्याला ते वॅक्सिनेशन द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमचे जे वेटनरी डॉक्टर आहेत त्यांना एकदा विचारा की ते तुम्हाला नक्की गाईड करतील. म्हणजे बेसिक मला माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. 6 to 8 वीक्सच्या मध्ये त्यांना वॅक्सिनेशन द्यायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक 3 आठवड्यानंतर म्हणजे प्रत्येक 3 वीक्सनंतर आपल्याला ते वॅक्सिनेशन द्यायचं आहे. जोपर्यंत तुमचे डॉग 4 मंथचं म्हणजे 4th मंथचं होत नाही तोपर्यंत, आणि त्यानंतर मग आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला ते वॅक्सिनेशन द्यायचं आहे. डॉक्टर नक्की तुम्हाला रिकमेंड करतील ज्या गोष्टी त्या डॉगसाठी गरजेच्या आहेत त्या. तर दुसरी गोष्ट म्हणजे डॉग्सना गॅस्ट्रो होतो. गॅस्ट्रो का होतो? कारण व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जर त्यांच्या पोटात झालं असेल तर गॅस्ट्रो होतो.
गॅस्ट्रो कशामुळे होतं ते पिल्लू जेव्हा तुम्ही घरी आणता तेव्हा त्यांना नवीन फूडची किंवा त्यांच्या जे ब्रीडरनं त्यांना खायला दिलं आहे ते खायला तुम्ही कंटिन्यू न केल्यामुळे त्यांचं पोट बिघडू शकतं किंवा त्या ब्रीडरने दिलेल्या पाण्यात आणि तुमच्या दिलेल्या पाण्यात जर फरक असेल, कारण त्या ब्रीडरने जे खायला किंवा जे पाणी त्याला दिलं आहे त्याची त्याला सवय झालेली असते 1 मंथ 2 मंथ जे असेल त्यामध्ये. तर तुम्ही जेव्हा त्या पिल्लूला घरी आणता तेव्हा तुम्ही पटकन न्यू फूड द्यायला लागलात किंवा नवीन पाणी द्यायला लागलात तर त्याचं पोट बिघडणार आणि ते थोडंसं सिव्हिअरली जातं जेव्हा गॅस्ट्रो होतो तेव्हा. तर ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं बघा. जेव्हा तुम्ही ते पिल्लू घरी आणाल तेव्हा त्याला जमलं तर थोडंसं कोमट पाणी करून त्याला प्यायला द्या आणि ज्या ब्रीडरने जे त्याला खायला दिलं आहे ते खायला देत ते थोडंसं कमी करत तुमचं खायला तुम्ही थोडंसं ॲड करायचं आहे आणि मग त्याला त्या फूडची सवय होणार आहे. असे एक तुम्ही रुटीन करत गेलात की गॅस्ट्रो वगैरे ह्या गोष्टी होणार नाही आहेत. पण गॅस्ट्रोची वॅक्सिनेशन्स पण असतात जे की तुम्हाला डॉक्टर सांगतील. मी रिओला पण आम्ही दिलेलं लहानपणी, तर ती एक गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डिवॉर्मिंग का करायचं आहे तर आपण जसं जंताचं औषध खातो किंवा जंताच्या गोळ्या खातो तसंच त्यांच्यासाठी पण डिवॉर्मिंग असतं. आपल्या पोटात जसे जंत तयार होतात तसे त्यांच्या पण पोटात जंत तयार होतात. त्यामुळे डॉग तुमचं बाहेर तुम्ही फिरवायला घेऊन गेलात की मे बी दुसऱ्या डॉगची पॉटी खाऊ शकतं, येस हे आहे, किंवा डॉग माती खाऊ शकतं किंवा उलटी करू शकतं किंवा डॉग जेवणच बंद करेल. ह्या ज्या सगळ्या गोष्टी सिम्पटम्स आहेत त्या डिवॉर्मिंग वेळच्या वेळ न झाल्यामुळे होतात आणि हे सगळं मी अनुभवलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की प्लीज डिवॉर्मिंग व्यवस्थित करा. डिवॉर्मिंगचे पण टाईम्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा पप्पी 1 मंथचं असतं 1 मंथ टू 3 मंथ होईपर्यंत तुम्हाला दर 2 वीक्सनी म्हणजे प्रत्येक 2 वीक्सनी तुम्हाला डिवॉर्मिंग करायचं आहे आणि त्यानंतर 3 to 6 मंथ्स होऊपर्यंत तुम्हाला त्याला 1 मंथनी डिवॉर्मिंग करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही 3 मंथनी डिवॉर्मिंग केलं तरी चालू शकतं. तर ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण तुमच्या डॉगच्या शरीरावर टिक्स किंवा जी गोचीड नावाची जी गोष्ट आहे ती खूप फास्टली ग्रो होते. तर ते कसं होतं तर तुम्ही जेव्हा तुमच्या डॉगला किंवा पेटला बाहेर फिरवायला घेऊन जाता तेव्हा इतर डॉगच्या थ्रू तुमच्या ते डॉगच्या शरीरावर येऊ शकतं किंवा तुमच्या त्या पेटच्या शरीरावर येऊ शकतं. आणि टिक्सच्या पण म्हणजे जागा आहेत, टिक्स कुठे कुठे राहतात तर डॉगच्या तळव्याच्या तिथे, कानाच्या इथे आणि पोटाच्या इथे त्यांच्या जागा असतात, तिथे त्या मोस्टली सापडतात. तर तुम्ही ते थोडंफार चेक करत जा तुमच्या डॉगला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ज्या गोचीड आहेत त्याचे प्रमाण जर जास्त झालं त्या डॉगच्या शरीरावर तर टिक फीवर होऊ शकतो. त्याच्यामुळे पेशी कमी होतात आणि मे बी दगावू पण शकतं डॉग त्याच्यामध्ये. तर प्लीज तुम्ही ह्या गोष्टी चेक करा. तर त्यासाठी मी 2 महत्त्वाची मेडिसिन्स सांगणार आहे. पहिलं म्हणजे तर स्पॉटॉन. बऱ्याच कंपनीचे स्पॉटॉन्स मार्केटमध्ये असतात. तर तुम्हाला जे डॉक्टर रिकमेंड करतील ते तुमच्या डॉगसाठी तुम्ही देऊ शकता. स्पॉटॉन हे औषध आहे ते डॉगच्या मानेवर आणि पाठीवर ड्रॉप्स सोडायचे असतात आणि मग त्यामुळे जे टिक आहेत ते कमी होतात. सेकंडली जर तुमचं पप्पी छोटं असेल तर मार्केटमध्ये अगेन बऱ्याच प्रकारचे पावडर्स येतात तर ते तुम्ही यूज करू शकता. लहान बाळांना जशी आपण पावडर लावतो तशीच त्यांना पण लावायचे, त्यामुळे टिक्स असतात ते सगळे कमी होतात. जे काही माझ्याकडे होतं 2.5 वर्षाचा जो काय एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला शेअर केला आहे. टाईम लिमिट असल्यामुळे या व्हिडिओमध्ये मी फक्त महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात, पण मी अजून बऱ्याच गोष्टी पुढच्या व्हिडिओजमध्ये घेऊन येणार आहे. तर स्टे ट्यून फॉर दॅट. या व्हिडिओमधून थोडीशीसुद्धा हेल्प झाली असेल किंवा थोडीशीसुद्धा माहिती कळली असेल, युजफुल वाटलं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही खरंच खूप प्रेम करताय, मला कमेंट बॉक्समध्ये सांगताय की तुझा हा व्हिडिओ आवडला आहे, तो मेकअप आवडला आहे. असंच खूप प्रेम करत राहा. आणि जर माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला थोडीशीसुद्धा माहिती भेटत असेल किंवा तुम्हाला ते युजफुल होत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. बाय बाय.